वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतोय की ऊर्जा आणि शौर्य हे दोघं एकत्र बसलेले असतात. पण ऊर्जाला आज घरात घडलेला प्रसंग सतत आठवत असतो. तिला विजयाने विचारलेलं असतं, काय मग आता वटपौर्णिमेची पूजा झाली, आता देवदर्शनही होईल, मग तुम्ही दोघांनी कुठे फिरायला वगैरे जायचं काही ठरवलं आहे की नाही. त्याबरोबर इकडे ऊर्जा मात्र गप्पच बसलेली असते. तर आता शौर्य हा ऊर्जाला विचारत असतो, ऊर्जा काय झालं. ऊर्जा, आपलं ठरलंय ना की आपण दोघं रात्रीचा हा वेळ फक्त आपल्या दोघांसाठी काढायचा म्हणून. केसचा अजिबात विचार करायचा नाही किंवा केसमुळे एकमेकांशी अबोलाही धरायचं नाही. मग काय आहे तुझं. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मी केसमुळे किंवा माझ्या कामामुळे गप्प नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मग काय झालं मला सांग ना. त्यावर ऊर्जा म्हणते, काही नाही शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, असं कसं बोलतेस तू ऊर्जा, काही नाही असं. काहीतरी झालं आहे, मला माहिती आहे. काय झालं आहे सांग ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काही नाही रे, मला थोडं बरं वाटत नाही आहे बास. त्यावर शौर्य म्हणतो, काय बरं वाटत नाही आहे. ऊर्जा, हे सगळं ना तुझं उपवासामुळे झालेलं आहे. तुला काय गरज होती उपवास करायची. हे बघ, नेक्स्ट टाईम तू उपवास वगैरे काहीही करायचं नाही आहे, समजलं ना तुला. त्यावर मग आता ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य तुला काय वाटतं की मला माहीत नाही आहे का, मी दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे, मी उपवास धरला आहे म्हणून तू सुद्धा उपाशी असते. शौर्य, मला माहिती आहे आणि मुळात त्या उपवासामुळे मला काहीही त्रास होत नाही आहे. त्यावर शौर्य विचारतो, ऊर्जा मग काय झालं आहे सांग ना. ऊर्जा, प्लीज बोल, काय झालं आहे. त्याबरोबर मग ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य, आज जेव्हा आम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला गेलो होतो त्यावेळी त्या ठिकाणी. त्यावर मग शौर्य म्हणतो, हा ऊर्जा बोल ना, त्यावेळी त्या ठिकाणी काय झालं. मला माहिती आहे, तू पूजेवरून आल्यापासूनच सॅड आहेस. तिकडे घडलं आहे का काही, कोणी तुला काही बोललं आहे का, काही झालं आहे का. हे बघ ऊर्जा, जे काही असेल ते तू मला सांगू शकतेस, प्लीज स्पष्टपणे बोल परत. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य, तिकडे अर्पिता आली होती. त्यावर शौर्य म्हणतो, काय अर्पिता. त्यावर लगेचच ऊर्जा तिकडे काय काय घडलं ते शौर्याला सांगू लागते. शौर्य म्हणतो, अर्पिता कशासाठी. ऊर्जा, पण काय हे सगळं. त्यावर ऊर्जा म्हणते, अर्पिता वडाची पूजा करायला आली होती शौर्य. त्याबरोबर तो म्हणतो, का पण. त्यावर ऊर्जा म्हणते, तुझ्यासाठी शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, माझ्यासाठी काय. त्यावर ऊर्जा म्हणते, हो, कारण शौर्य तिचं हेच म्हणणं आहे की ती तुझी बायको आहे, तुझी बायको म्हणून ती तिकडे पूजा करायला आली होती. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं पण याला काय अर्थ आहे, हे सगळं युजलेस आहे. अगं माझी बायको तू आहेस ऊर्जा. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो ना, तुझी बायको मी आहे, पण तिच्या गृहीत, तिच्या नजरेत तुझी बायको तर तीच आहे ना शौर्य. ती तुझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करायला आली होती. त्यावर शौर्य म्हणतो, आणि मग मॉम तिला काहीच बोलली नाही, मॉमने तिला समजवलं नाही का, मॉम काय करत होती. त्यावेळी ऊर्जा म्हणते की केला ना, त्यांनी तिला थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने काही ऐकलं नाही. तिने शेवटी वटपौर्णिमेची पूजा केलीच. त्याबरोबर शौर्य म्हणतो, काय मॉमचं पण तिने ऐकलं नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही, कारण त्यांना मुळात तिला थांबवायचं नव्हतंच, कारण त्यांना सून म्हणून तीच हवी आहे ना शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा तू काय बोलतेस, हे तुला तरी कळतंय का. अगं घरात सगळं आता आपलं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे, मग तरीही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, पुढचे 7 जन्म नाही, पुढचे 70 जन्म जरी असतील ना तरी माझ्याबरोबर माझी बायको म्हणून तूच असशील. मी इतर कोणाचाही विचार नाही करू शकत, तुला माहिती आहे ना. त्यावर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मला माहिती आहे आणि मला मान्यही आहे की तू माझ्या व्यतिरिक्त कोणाचा विचार नाही करू शकत. पण तुझ्या घरच्यांचं काय शौर्य, सांग ना. तुझ्या आईबाबांचं काय. त्यांनी अजूनही मला त्यांची सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. त्यांना अजूनही त्यांची सून म्हणून अर्पिता हवी, अर्पितालाच त्यांनी त्यांची सून म्हणून स्वीकारलं. त्यावेळी आता शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, अगं काय बोलतेस तू, हे तुला तरी कळतंय का. त्यावर ऊर्जा म्हणते की हो शौर्य, मला व्यवस्थित कळतंय की मी काय म्हणते ते. अरे तुला माहिती आहे तुझ्या आईबाबांनी काय ठरवलं आहे. शौर्य म्हणतो, काय ठरवलं आहे. ऊर्जा म्हणते, तुझ्या आईबाबांनी असं ठरवलं आहे की पुढच्या 10 दिवसात ते मला तुमच्या घरातून बाहेर काढणार आहे. शौर्य म्हणतो, काय. त्यावर ऊर्जा म्हणते, हो, ठरवलं आहे त्यांनी असं की पुढच्या 10 दिवसात ती लोक मला घरातनं बाहेर काढणार आहेत आणि तिकडे अर्पिताच माझ्या जागी सून म्हणून येणार आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं काहीही काय बडबडतेस तू, असं कसं होऊ शकतं. आणि मला सांग, हे सगळं तुला नेमकं कुणी सांगितलं, कोण बोललं आहे तुला हे सगळं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या, मला हे सगळं दिव्याने सांगितलं आहे शौर्य. त्यावर शौर्यला
आता हे कळल्यावर शौर्य खूप मोठ्या धक्क्यात पडतो. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, दिव्या वहिनी बोलली आणि तू तिच्यावरती विश्वास ठेवलास. तुला वाटतंय दिव्या वहिनी काहीतरी खरं बोलतेय म्हणून? ऊर्जा, अगं तुला माहिती आहे ना दिव्या वहिनीचा स्वभाव, दिव्या वहिनी कशी येते, मग तरीही तू दिव्या वहिनीचं ऐकून काहीही बडबडणार आहेस का? आणि ऊर्जा, कुणीही काहीही विचार केला, काहीही ठरवलं तरी मी असं होऊ देईन का? ऊर्जा, काहीही झालं ना, अगदी काहीही, तरी मी तुला सोडणार नाहीये, ही गोष्ट तरी तुला पक्की माहिती आहे ना? ऊर्जा, पुढचे 7 जन्म नाही 70 जन्म जरी असले तरी मला माझी बायको म्हणून माझ्याबरोबर फक्त तू आणि तूच हवीस. तुझ्या व्यतिरिक्त मी कोणाचाही विचार करूच शकत नाही माझ्या आयुष्यात. माझ्यासाठी फक्त तू आणि तू महत्त्वाची आहेस. त्यावर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, हो मला माहिती आहे, पण तसंच तुझ्या आईवडिलांना वाटत नाही ना, अजूनही तुझ्या आईवडिलांच्या मनात ते नाही आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं तू चुकतेस, आईबाबांच्या मनात सुद्धा तेच आहे. अगं म्हणूनच तर मॉमने आज आपल्याला एवढ्या फ्रीली विचारलं ना, आपल्या हनीमूनबद्दल, आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल. नाहीतर मॉमने ह्या सर्व गोष्टी का विचारल्या असत्या बरं, जर त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असतं तर? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मला खरंच कळत नाही आहे, नक्की काय खरं, काय खोटं, काय चूक, काय बरोबर, पण काय करू तेही कळत नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं पण तुला मुळात ह्या सर्व गोष्टींसाठी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण मी आहे ना. नाही बरं, मॉम डॅडचं समज मी समजू शकतो की त्यांनी विचार केला, पण माझं काय, माझंसुद्धा मत, माझंसुद्धा ओपिनियन कुठेतरी मॅटर करतं ना. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मला माहिती आहे तू मला कधीच अंतर देणार नाहीस, तू मला कधीच सोडणार नाहीस, पण तरीही मला हे सुद्धा माहिती आहे शौर्य की तू तुझ्या आईवडिलांच्या विरुद्ध, तुझ्या घरच्यांच्या विरुद्ध माझा एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाहीस. बरोबर बोलते ना मी? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा ते सगळं जाऊ देत ना, तू कशाला उगाच त्या गोष्टी सिरियसली घेतेस? अगं दिव्या वहिनी बोललेलं तू उगाच मनावर घेऊ नकोस. दिव्या वहिनी बोललेलं काहीसुद्धा खरं नसणार आहे, मी सांगतोय ना तुला. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते की शौर्य, त्यावर शौर्य ऊर्जाचे आता अश्रू पुसतो आणि म्हणत असतो, ऊर्जा प्लीज, मी सोबत असताना मला तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच बघायचे नाही आहेत, मी आहे ना, मी आहे कायम तुझ्याबरोबर. त्यावेळी ऊर्जा शौर्याला म्हणत असते, हो शौर्य मला माहिती आहे, आणि म्हणूनच मी सुद्धा ठरवले की मी सुद्धा कुणीही कितीही प्रयत्न केले, कुणीही काहीही ठरवलं तरी कधीच आपल्या दोघांमध्ये अंतर येऊ देणार नाही, आपण दोघं कायम असेच एकत्र राहायचं. त्यावेळी शौर्य म्हणतो, मग बाद झालं. आणि त्याच्यानंतर शौर्य आता वरती बघून म्हणतो, ए देवा, आमच्या दोघांमध्ये भांडण असतानासुद्धा माझ्या बायकोने माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा केली, उपवास केला, आणि आता म्हणूनच मी माझ्या बायकोला मिठी मारतोय. त्यावेळी आता ऊर्जा तिकडनं निघून जाते. तसा शौर्य म्हणतो, अगं ए ऊर्जा, उपवास होता माझा, मला किमान उपवास सोडवून तर दे. पण ऊर्जा तोपर्यंत तिकडनं गेलेली असते. त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आता ऊर्जाच्या माहेरी पद्मा आलेली असते. आता पद्मा येते आणि काकू काकू अशा जोरजोराने हाका मारते. त्याबरोबर आता ऊर्जाची आई तिकडे येते आणि म्हणते, पद्मा अगं काय गं, काय झालं, आणि तू अशी रडतेस का, ये बरं ये इथे बस. त्याबरोबर मग त्या ठिकाणी पद्मा येते. आता पद्मा तिकडे येते आणि ती रडत असते. त्यावेळी मग आता पूर्वा काकू ह्या तिला म्हणतात की रडणं थांबव बरं पद्मा, काय झालं आहे ते मला सांग तरी. त्यावेळी मग पद्मा आणखीन ढसाढसा रडत असते. मग त्या म्हणतात, थांब थांब थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते, तू पहिलं पाणी पी म्हणजे तुला बरं वाटेल. त्यानंतर मग आता त्या तिच्यासाठी पाणी घेऊन येतात, तिला पाणी वगैरे देतात. त्यानंतर विचारतात की आता सांग बरं मला काय झालं आहे, काय एवढी रडतीयेस पद्मा. त्यावेळी पद्मा सांगू लागते की अहो त्या आल्या होत्या घरी. त्याबरोबर मग आता पूर्वा काकू विचारतात, अगं कोण त्या. त्याबरोबर ती सांगते की विक्रांतची आई. त्यावर हे ऐकून आता खूप मोठा धक्काच बसतो ऊर्जाच्या आईला सुद्धा. ऊर्जाची आई म्हणते, काय विक्रांतची आई, ती तुझ्या घरी कशाला आली होती. त्यावेळी मग आता ती सांगत असते की अहो हे सगळं द्यायला आल्या होत्या, आणि ती त्या वस्तू का दाखवते. तर दुसऱ्या बाजूला शौर्य ऊर्जाकडे आलेला असतो आणि तो ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा चल आज आपण दोघं एकत्र ब्रेकफास्ट करूया. त्यावर ऊर्जासुद्धा म्हणते, हो चल ना. इतक्यात ऊर्जाला एक फोन येतो आणि त्या फोनवरती ऊर्जा म्हणत असते, हो मी तुम्हाला कॉल करणारच होते. हो, पद्मा आणि विक्रांत शिर्केचं लग्न हे दिग्विजय शिर्के आणि हर्षवर्धन जहागीरदार यांनी ठरवलेलं आहे, आणि मी त्याच लग्नामध्ये त्या दोघांनाही एक्सपोज करायचं असं ठरवलेलं आहे. त्यावेळी मग ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी तुमच्याशी बाकीचं पुढचं सगळं कामासंबंधीचं येऊन तिकडेच डिस्कस करते, आपण बोलू मग नंतर भेटून. हो. आणि मग आता ऊर्जा ही आहे ती फोन ठेवून देते. त्यावेळी मग आता
शौर्य हा ऊर्जाला म्हणतो. ह्याचा अर्थ ऊर्जा अजूनही तू तुझ्या हट्टावरती ठाम आहेस तर तू तुझा हट्ट तुझा हे का सोडणारच नाही आहेस का. त्यावर ऊर्जा म्हणते, एक मिनिट शौर्य, माझा कुठलाही हट्ट किंवा हे का नाही आहे. तू तुझ्या हट्टावरती थांबून आहेस. शौर्य, हे बघ, हे माझं काम आहे आणि मला माझं काम करावंच लागणार आहे. त्यावेळी शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, हे बघ, तुझं हे जे काही चाललं आहे ना ते हट्टी वागणं चाललं आहे, जाऊ देत ना. मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे, कारण तू माझं ऐकणार नाहीच आहेस, हे मला व्यवस्थित माहिती आहे. त्यानंतर ऊर्जा तिकडनं डायनिंग टेबलवर शौर्यबरोबर ब्रेकफास्ट करायला येते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पद्मा जी असते ती पूर्वाला ते सगळे दागिने वगैरे दाखवते आणि म्हणते, काकू काकू, मला ना खूप भीती वाटते हो. ह्या सर्व वस्तू का मी बघितल्या जरी ना फक्त माझ्या नजरेच्या समोर, तरीही मला नुसतं कसं तरी होतं आहे. मला नको आहे हो हे सगळं काकू. त्या विक्रांत शिर्केबरोबर मला लग्न नाही करायचं आहे. काकू प्लीज, तुम्हाला कळतं आहे ना मला काय वाटतं आहे ते. मला नाही सांगता येत आहे मला काय होतं आहे ते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ऊर्जाची आई म्हणजेच पूर्वा म्हणू लागते की हो गं, हो, मला कळतं आहे सगळं पद्मा, आणि तू काळजी करू नको, शांत हो बाळा, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तू एकटी नाही आहेस पद्मा, तू एकटी नाही आहेस, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही आहोत, कळतं आहे का तुला. त्यावेळी पद्मा म्हणते, काकू पण तरीही मला ना कसं तरी होतं. काकू, मला तुम्ही इकडे तुमच्या घरी थोडे दिवस राहायला द्याल का हो काकू. त्याबरोबर मग आता त्या म्हणतात, अगं पद्मा, परवानगी कसली मागतेस बाळा, तू राहा ना, काही हरकत नाही, आपण नंतर तुझ्या घरी जाऊ आणि तिकडनं तुझं सामान घेऊन येऊ. बस, हे बघ, मला माहिती होतं की तू इकडे राहायला येशील. ऊर्जाने मला आधीच पूर्वकल्पना दिली होती, मी तुझीच वाट बघत होते उलट. हां, आता तू शांत हो, रडणं थांबव पद्मा, रडणं थांबव बाळा, डोळे पुस आणि घाबरू तर बिलकुलच नको. तो विक्रांत शिर्के तुला काहीही करू शकणार नाही आहे, रादर तुला कोणीच काहीच करू शकणार नाही आहे, कारण आम्ही आहोत तुझ्याबरोबर, सगळे आहोत. हां. त्याबरोबर मग ती म्हणत असते, काकू खरंच ना. त्यावर ती म्हणते, अगं हो, खरंच पद्मा, आम्ही सगळे आहोत, ऊर्जा आहे तुझ्याबरोबर, मग तर घाबरू नकोस. त्याबरोबर मग पद्मा आता अश्रू वगैरे पुसते. त्याच्यानंतर पूर्वा तिला जवळ घेते आणि शांत करते, व्यवस्थित शांत करते अगदी, आणि म्हणते, रिलॅक्स रिलॅक्स हो आता. आणि मग आता पद्मा ही व्यवस्थित छान रिलॅक्स झालेली असते, कारण पूर्वाने तिला रिलॅक्स केलेलं असतं. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा आणि शौर्य ब्रेकफास्ट करायला गेलेले असल्यामुळे इकडे आता दिव्याला बरोबर आयती संधीच सापडते ऊर्जाकडे पुन्हा एकदा ते ॲपिडेमिट शोधण्याची. मग आता जी दिव्या असते ती आता ऊर्जाच्या रूममध्ये, म्हणजे तिच्या स्वतःच्या रूममध्ये ऊर्जाने ते ॲपिडेमिट कुठे ठेवलं आहे हे शोधू लागते. आणि आता ती ते ॲपिडेमिट शोधत असते आणि आता तिला ते सापडतच नसतं. दिव्या विचार करते, अरे यार, या ऊर्जाने ते ॲपिडेमिट ठेवलं तरी कुठे, काय 24 तास स्वतःच्या बरोबरच घेऊन फिरत असते की काय. हां, स्वतःच्या बरोबर, म्हणजे तिने तिच्या पर्समध्ये ठेवलं असेल का ते ॲपिडेमिट. हां, नक्कीच त्या ऊर्जाने ते ॲपिडेमिट तिच्या पर्समध्येच ठेवलं असेल. मी तिच्या पर्समध्येच बघते, मला पर्समध्ये नक्कीच सापडेल. आणि मग आता जी दिव्या असते ती ऊर्जाच्या पर्समध्ये ते ॲपिडेमिट शोधण्यासाठी जाते. आता ती ऊर्जाच्या पर्समध्ये ते शोधत असते, पण तिला काही तिथेसुद्धा ते सापडत नाही. दिव्या आता घाबरते. दिव्या विचार करते की अरे यार, कुठे गेलं ते ॲपिडेमिट, कुठे शोधू आता मी ते, असा सर्व तिचा विचार सुरू असताना आता मग ती विचार करते, कपाट. पुन्हा एकदा कपाटात बघते, मे बी तिथेच असतील. आणि मग दिव्या आता पुन्हा एकदा कपाटात शोधाशोध करते आणि त्यावेळी दिव्याला आता कपाटातच ते ॲपिडेमिट सापडतं. आता कपाटात तिला जेव्हा ते ॲपिडेमिट सापडतं तेव्हा दिव्या मात्र खूपच खुश होऊन गेलेली असते आणि ती म्हणत असते, दिव्या, वाह, शाब्बास दिव्या, शाब्बास. अगं, तू काय योग्य आणि चोख काम केलं आहेस. आता हर्षवर्धन जहागीरदारांकडून तुला नक्कीच शाब्बासकी मिळणार, म्हणजे मिळणारच. काय चोख काम केलं आहेस तू. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे विजया ही शौर्य आणि ऊर्जाला म्हणते, अरे आलात ब्रेकफास्टला, चला या, घ्या ब्रेकफास्टला बसा. त्याबरोबर मग आता ऊर्जा शौर्याला चहा देत असते. शौर्य, नाही नको, मला चहा नाही प्यायचा असं म्हणतो. त्यावर विजया म्हणते, शौर्य रे, असं काय करतोयस, एरवी तर तुझा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही आणि आज ऊर्जा देते आणि तू नाही म्हणतोयस, काय अर्थ आहे बरं याला. चल चहा घे. ऊर्जा, आणि तू का अशी उभी, अगं तू सुद्धा बस, ब्रेकफास्ट करून घे, बस. त्याबरोबर मग आता ती बसते. तर आता लगेचच विजया म्हणते की मी तुला माझ्या स्वतःच्या हाताने सर्व करते, तू बस. आणि मग
विजया स्वतःच्या हाताने ऊर्जाला सर्व करते. ऊर्जा म्हणत असते की मी घेते म्हणून, पण विजया तिचं ऐकत नाही. मीच वाढते असं म्हणून ती वाढतेच. त्याच्यानंतर मग आता जी विजया असते ती स्वतः उठते आणि शौर्यकडे येते आणि शौर्यला सुद्धा म्हणते, आणि तू सुद्धा रे शौर्य, अरे तू सुद्धा व्यवस्थित पोटभर खा. त्या दिवशी सुद्धा एक ब्रेड बटर खाऊन गेलास, असं कुठे असतं का? हे बघ, असं चालत नाही. तुम्ही कामाची मुलं आहात. तुम्ही हे असं उपाशी पोटी अर्ध्या पोटी राहिलेलं कसं बरं चालेल? ते काही नाही. दोघांनीही पोटभर व्यवस्थित नाश्ता करा आणि जा. त्या दिवशी सुद्धा तुम्ही दोघंही काहीही न खाता पिता गेलात. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कोणाला माहीत नाही की कळलं नाही? त्याबरोबर मग मात्र आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही गप्पच बसतात. त्याच्यानंतर मग आता इकडे ब्रेकफास्ट शौर्याचा होतो आणि शौर्य हा लगेचच म्हणतो की चला मी निघतो. त्याबरोबर आता लगेचच शौर्यला आजी म्हणते, अरे शौर्य असं काय करतोयस? थांब ना, ऊर्जाला सुद्धा तुझ्याबरोबरच घेऊन जा. तसंही आता ऊर्जा पण कोर्टातच चालली आहे ना. त्यावर शौर्य सांगतो की नाही, ॲक्च्युली आजी मी कोर्टात नाही जात आहे, माझं रस्त्यात थोडं काम आहे, मी तिकडेच चाललो. त्याबरोबर मग आजी म्हणते, अरे हो मग ठीक आहे की ऊर्जाला सुद्धा घेऊन जा बरोबर, ती एक 5 मिनिटं थांबू शकते तुझ्यासाठी. त्यावर शौर्य म्हणतो की नाही आजी, मी अर्पिताला भेटायला चाललो. त्यावर मग आजी म्हणते, अर्पिताला भेटायला? त्यावर शौर्य म्हणतो, हो अर्पिताला भेटायला, कारण मला शिर्के अंकलचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं आहे की आज अर्पिताला भेटायला ये, सो मी आज अर्पिताकडे चाललो. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ऊर्जा हिला मुद्दामून विजया टोमणा मारत म्हणते, अच्छा म्हणून ऊर्जाने शौर्याला थांबवलं नाही का? बरं झालं, म्हणजे ऊर्जाला माहीत असणार तर शौर्य अर्पिताला भेटायला जातोय ते. हो ना गं ऊर्जा, शौर्य खरंच तू किती चांगला आहेस रे. त्या अर्पिताचा सुद्धा तू किती विचार करतोयस. बरं वाटलं बाळा हे बघून. त्याबरोबर इकडे आता शौर्य हा म्हणतो, बरं मॉम चालेल मी निघतो, मला वेळ होतो. आणि मग शौर्य हा तिकडनं ताबडतोब अर्पिताला भेटायला जाण्यासाठी निघू लागतो. त्याबरोबर इकडे लगेचच विजया ऊर्जाला म्हणते, ऊर्जा तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ऊर्जा म्हणते, नाही मला काय प्रॉब्लेम असणार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तो जाऊ शकतो ना त्याला भेटायला, अर्पिताला जायचं असेल तर काही हरकत नाही आहे. त्याबरोबर मग आता विजया मुद्दामूनच म्हणते, खरंच गं खरंच ऊर्जा तू सुद्धा ना खरंच खूप गुणाची आहेस, किती समजूतदार आहेस गं तू सुद्धा समोरच्या व्यक्तींचा किती विचार करतेस, बघून खरंच खूप बाई बरं वाटलं मला. त्याच्यानंतर मग आता एक एक करून सगळेच जण तिकडनं निघून जातात. आता सगळे तिकडनं गेल्यानंतर आजी ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला म्हणते, ऊर्जा नक्की तुझ्यामध्ये आणि शौर्यमध्ये काही बिनसलं नाही आहे ना, सगळं ठीक तर आहे ना? त्यावर ऊर्जा म्हणते, हो आजी सगळं ठीक आहे. त्यावर आजी म्हणते, अच्छा म्हणजे काहीच ठीक नाही आहे तर? त्यावर ऊर्जाला आता आजीने असं बोलल्याचं आश्चर्य वाटतं. आजी ऊर्जाला सांगते, ऊर्जा समजून घ्या एकमेकाला आणि सांभाळून राहा. आणि त्यानंतर मग आता आजी ही तिकडनं निघून जाते. तर इकडे ऊर्जा विचार करते की जर आज शौर्यला अर्पिताला भेटायला जायचं होतं तर त्याने मला रात्री का नाही सांगितलं? तर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जा ही शौर्याच्या आणि तिच्या चहा पिण्याच्या जागेवर एकटीच बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य हा अर्पिताबरोबर बसलेला असतो. शौर्य ह्याला अर्पिता मिठी मारते आणि म्हणत असते, शौर्य तुला सांगू का, मला केवढं भारी आणि केवढं छान वाटतंय ते, म्हणजे आता आहे ना माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. तू माझ्याबरोबर आहेस शौर्य आणि मी तुला एवढं छान मिठी मारून बसले, किती भारी वाटतंय ना हे सगळं शौर्य. तुझी साथ मला अशीच आयुष्यभर हवी आहे शौर्य. तर इकडे आता शौर्य हा मनातल्या मनात म्हणत असतो, जिला साथ द्यायला हवी तिला देत नाही आहे आणि इथे बसलो. काय करत असेल तिकडे ऊर्जा? तर इकडे ऊर्जासुद्धा विचार करत असते, तिकडे शौर्य अर्पिताच्या घरी काय करत असेल, काय करत असतील ती दोघंजणं. तर इकडे शौर्य अर्पिताबरोबर असताना त्याच्या मनातसुद्धा ऊर्जाचेच विचार असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जातील. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.